भगवंताचा जन्मोत्सव ज्यावेळी गोकुळामध्ये झाला, खरं सांगायचं तर असंख्य वर्ष भगवंताचा जन्मोत्सव चालत राहिला. आदरणीय प्रातस्मरणीय डोंगरेजी बाबा म्हणतात, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव प्रत्येक जीवाने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्या घरी सुद्धा साजरा करावा. ब्रह्ममुहूर्तावर भगवंतावर गुलालाची उधळण करावी आणि नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की अशा स्वरामध्ये राग गायन करावं, आनंद लुटावा. त्याच्या घरामध्ये कधीच दुःख येत नाही, नेहमी आनंदाचं वास्तव्य असतं. विठ्ठल म्हणून गोकुळवासियांचं सुद्धा म्हणणं हेच आहे, देवा तू आलास आणि आमच्या गोकुळामध्ये आनंदी आनंद यायला लागला, वावरायला लागला. बाकी दुसरं काहीच नव्हतं, तुझ्या येण्याने सौख्य मिळालं. म्हणून संगती, तुकोबारायांनी शब्द वापरला, तुझी ये संगती. संगती याच्यासाठी कारण सामान्य जीवाला सुद्धा अनेकांची संगती लाभते, पण ती सुसंगती असेल तर जीवनाचं सोनं आहे आणि कुसंगती असेल तर जीवनामध्येच स्मशानभूमीसारखं स्वरूप निर्माण होतं. घरामध्येच स्मशानभूमीसारखं स्वरूप दिसायला लागतं. म्हणून संगती जीवनात महत्त्वाची आहे. संगती करावी ती देवाची, संगती करावी ती संतांची, बाकी दुसरी संगती कुणाचीच नको. आजकाल या ज्या घटना आजूबाजूला आपल्या घडतायत, टीव्हीवर आपण बघतोय सगळीकडे, कशाचा परिणाम असावा? हा संगतीचा परिणाम आहे. अरे घेऊन बघ ना थोडीशी, काय होतं? काही नाही होत. बाबांना थोडीच कळतंय तुझ्या, बाबा घरी आहेत, मुलं शिकायला जातात दुसरीकडे, आणि संगती जर अशी लाभली, थोडीशी घेऊन बघ ना, काय बिघडतं? मग मात्र जीवनाचं वाटोळ आहे. मुलींना सुद्धा माझं नेहमी सांगणं असतं की मुलींनो, आजकाल वेस्टर्न संस्कृती इतकी उदयाला आलेली आहे. खरं तर आपली संस्कृती आपण विसरून गेलेलो आहेत. आपल्या संस्कृती इतकी सुंदर संस्कृती दुसरी कुठलीच नाही आहे, पण दुर्भाग्यवश त्या संस्कृतीचं महत्त्व आपण जाणू शकत नाही आहोत. मला असं वाटतं प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी लहानपणीपासून मुलांना बाळकडू पाजायला सुरुवात करावी. आपले कृष्ण काय होते, आपले राम काय होते. लाडकी बहीण योजना आता आली मातांनो, पण त्यावेळी माझ्या महाराष्ट्रातली स्त्री, माझ्या महाराष्ट्रातली माझी बहीण वाचावी म्हणून त्या राजाने आपल्यासाठी प्राणत्याग केले. त्यावेळीपासूनच खरं तर महाराष्ट्राची प्रत्येक स्त्री त्या राजाची लाडकी बहीण आहे. तरी सुद्धा आपण आज त्यांचे उपकार विसरलेलो आहे. मी नेहमी सांगते, स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेल्या त्या राजाला आनंद व्हावा या संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणांकडे बघून. यांच्यासाठी मी माझं रक्त सांडलं, आनंदी आनंद आहे. पण ज्यावेळी या महाराष्ट्रातला तरुण पिचकाऱ्या मारत असेल गल्लोगल्लीमध्ये आणि मदिरापान करत असेल, दुसऱ्या स्त्रीवर, दुसऱ्या मुलगीवर वाकड्या नजरेने पाहत असेल, त्या राजाला सुद्धा खंत वाटत असावी की या मुलांसाठी, या जनतेसाठी मी माझं रक्त सांडलं, ज्यांना माझ्या विचाराची तिळा एवढी सुद्धा जाणीव नाही. मातांनो, हात जोडून विनंती आहे, आपली संस्कृती फार महान आहे. तिचं बाळकडू लहानपणीपासून मुलींना आणि मुलांना पाजायला सुरुवात करा. अहो, येणारा काळ फार भयंकर आहे. आज किमान सप्ते होत आहेत, आज किमान कथा कीर्तन होत आहे, म्हणून आपण थोडंफार तरी ताळ्यावर आहोत. ज्यावेळी कथा कीर्तन होणं बंद होतील, ज्यावेळी धर्माचं शिक्षण देणारे सर्व धर्मवेत्ते पुरुषांचा नाश होईल, त्यावेळी मात्र या भारताचं काही खरं नाही आहे. आताच कलियुग फक्त 5000 वर्षाचं झालेलं आहे कंप्लीट, तरी एवढा त्रास आहे. पुढे येणाऱ्या काळात किती भयंकर हे सगळं होणार आहे याची अभूतपूर्व जाणीव आपल्याला असावी. आणि पुढे परिक्रमण करत असताना थोर पुरुषांचं चरित्र आठवण्याचा प्रयत्न करा. कधीतरी रामकृष्णांच्या गोष्टी त्यांना सांगत चला. अनुसये मातेसारखं पातिव्रत्य त्यांना सांगा, माता सीतेसारखा त्याग त्यांना सांगा, मासाहेब जिजाऊ सारखे संस्कार त्यांना द्या. तेव्हा कुठे या भारतावर रामराज्य येईल यात शंका नाही. आणि तसंही मला आता रामराज्य म्हटल्यावर एक विषय आठवला. मागच्या वेळी आपण कीर्तन कथा करत होतो, त्यावेळी गुजबुज सुरू होती. 22 जानेवारीला भगवंत येणार आहे म्हणून आनंदी आनंद होता. याच वर्षामध्ये मागच्या वर्षी आपण वाट पाहिली, पण या वर्षी मात्र आता वाट पाहणं बंद झालं. कारण मागच्या वर्षी भाषा होती की देव येणार आहेत, आता भाषा आहे की माझे रामचंद्र आलेले आहेत. 22 जानेवारीला भगवंत त्या सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. आपण पहिले म्हणत होतो, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम
आएंगे. या वर्षी म्हणावं असं वाटतं, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आए हैं, राम आए हैं, राम आए हैं. रामचंद्र प्रभूचं वास्तव्य आता या भारत भूमीमध्ये आलेलं आहे. म्हणून आता तरी पोचपावती मिळालेली आपल्याला आपल्या धर्माची. आता तरी थोडं सावध होऊन आपल्या संस्कृतीला जपण्याचा आपण प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल कठीण काहीच नाहीये. आपल्या स्वतःच्या धर्माची जाणीव जर आपल्याला असेल ना, तर हे जग सुद्धा झुकायला तयार आहे. एक राजा आणि एक प्रधान, त्याचा जो सेवक आहे, दोघही जण निघालेत मॉर्निंग वॉकसाठी, बाहेर फिरण्यासाठी. ऐकताय ना मातांनो? फिरण्यासाठी निघालेत. एका ठिकाणी हा जो प्रधानजी आहे तो थोडासा कमरेतून खाली झुकला आणि एक सुंदर असं रोपटं, माता तुलसीचं रोपटं त्या ठिकाणी होतं आणि झुकून त्याला नमस्कार केला. राजाने विचारलं, कुणाला नमस्कार करतोय, कसा नमस्कार करतोय, या झाडाला नमस्कार करतोय तू? त्यावेळी त्या प्रधानजीने सांगितलं, राजा हे झाड नाही, रोपटं नाही, हे आमचे भगवंत आहेत, आमचे देव आहेत. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हराणी तन तुलसीत्वम नमोस्तुते. आमची माता माऊली या तुलसी मातेला जल घालते आणि अखंड सौभाग्याचं देणं तिला मागत असते. त्याच्यामुळे हे आमचं दैवत आहे, झाड नाही आहे. राजाला राग आला, त्याने खाडकन ते झाड तुळशी मातेचं रोपटं उपटलं आणि बाजूला फेकून दिलं. प्रधानजी काहीच बोलले नाही, कारण राजा आहे, काय बोलणार. समोर दोघही जण निघालेत. पुढे एक रोपटं दिसलं आणि ते रोपटं होतं खाज खुजलीचं, ज्याला स्पर्श केल्यावर हाताला पायाला खाज येते असं ते रोपटं. तिथे गेलेत आणि आता प्रधानजीने साष्टांग नमस्कार घातला. राजा म्हणाला, अरे फिर से प्रणाम कर रहा है, काय आहे? त्या रोपट्याला पुन्हा प्रणाम करतोयस? प्रधानजीने सांगितलं, हे रोपटं नाही आहे म्हणे, ते जे होते ना ते भगवान होते पण लहान होते, हे आमचे महान भगवान आहे, म्हणून साष्टांग नमस्कार घातला. पुन्हा राजाला राग आला आणि ते रोपटं उपटलं आणि बाजूला फेकलं. इतक्यात त्याला स्पर्श झाल्याबरोबर संपूर्ण अंगाला खाज यायला लागली राजाच्या, आणि सगळ्या अंगाला खाज यायला लागली. तेव्हा पुन्हा विचारलं, प्रधानजी ये क्या है? या झाडाला हात लावता बरोबर माझ्या अंगाला खाज येते. म्हणे, महाराज झालं असं, तुम्ही मागच्या रोपट्याला उपडून फेकून दिलं ना, ते छोटे भगवानजी होते, त्यांनी मोठ्या भगवानजींना फोन केला म्हणे की माझ्यासोबत राजाने असं केलं, त्यांना राग आला आणि म्हणून या रोपट्याने तुम्हाला खाज निर्माण केली. म्हणे, मग आता याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे, जा आणि छोटे भगवानजी जे आहेत ना त्यांना माफी मागा, क्षमा मागा, तेव्हा कुठे तुमचं बरं होईल. दोघही जण पुन्हा माघारी गेले. उपटून फेकलेलं जे तुळशीचं रोप आहे त्याला घेतलं. प्रधानजीने हातावर त्याचा थोडासा रस काढला, अंगाला लावता बरोबर ती खाज बरी झाली. आता राजाला नवल वाटलं की खरंच यांचा देव इतका जागृत आहे. राजाने साष्टांग लोटांगण घातलं त्या तुलसीच्या रोपासमोर आणि सांगायला लागले, वा वा देवा, तुझी कमाल आहे. आतापर्यंत मी तुला कमी समजत होतो, पण हे भगवानजी आपकी तो कमाल है. तुम्ही माझं दुःख सगळं हरण केलं आणि सुख मला दिलं. त्यावेळी प्रधानजीच्या डोक्यात विचार आला की दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए होता है. सगळे जण झुकायला तयार आहे, पण झुकवणारा पाहिजे. आपला हिंदू धर्म कसा शाबूत ठेवायचा, त्याची पताका कशी नेहमी फडकत राहावी, याचा अट्टहास जर आपण केला तर दुनिया झुकणार नाही तर काय होणार आहे. पण आपण प्रयत्न करत नाही. आपल्या हिंदू धर्माची जाणीव आपल्याला नाही आहे, म्हणून आपल्याला आज खाली पाहण्याची वेळ आलेली आहे. आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान असावा, अभिमान असावा. ही संस्कृती फार सुंदर आहे. म्हणून प्रतिक्षण आपली संस्कृती आपण जपण्याचं कार्य करायचं आहे. या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल. आणि ही संस्कृती जपताना संगतीचं मात्र ध्यान ठेवायचं आहे. संगती कशी मिळते? कान देऊ नये का मातांनो? नेवासा माऊली ज्ञानोबारायांनी जिथे खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगावी आणि सच्चिदानंद बाबांनी लिहावी. कान देऊ नये का? फार सुंदर विषय. ज्या खांबाला ज्ञानोबाराया टेकून बसलेत, म्हणजे ज्या खांबाला ज्ञानोबारायांनी पाठ लावली, त्या खांबाचं मंदिर बनलं. तुम्ही नेवासाला गेलात का कधी? नसाल गेला तर जाऊन बघा. सगळीकडे मंदिरांमध्ये देवाची मूर्ती दिसते, पण नेवासाला मात्र खांबा
खांबाचं मंदिर आहे, एक खांब आहे त्या ठिकाणी ज्याला टेकून माऊली ज्ञानोबाराया बसलेले होते. मग कान देऊ नाही का, ज्या खांबाला ज्ञानोबाराया टेकून बसले त्या खांबाचं मंदिर झालं. त्या ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर जर आपण गेलो तर आपला किती उद्धार होईल, किती भगवंत आपल्यावर कृपा करेल, ज्ञानोबाराया कृपा करतील. अहो, आंधळ्याला सुद्धा उमगावी, आंधळ्याच्या सुद्धा मुखोद्गत व्हावी अशा ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. म्हणून संगती महत्वाची आहे. त्या खांबाची संगती, ज्ञानोबारायांचा संग खांबाला लागला आणि त्या खांबाचं मंदिर बनलं. अशीच संगती ज्यावेळेस भगवंताची संतांची आपल्याला मिळते त्यावेळी जीवाला निश्चिंतता प्राप्त होते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुझी संगती, तुझी संग, तुझी संग, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संग, तुझी संग, निश्चिंती. तुझी संगत मिळाली देवा आणि आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली, समाधान असं जीवनाला प्राप्त झालं. नाहीतर एरवी तरी जगामध्ये समाधान मिळेल असं कुठलंच ठिकाण नाही, पण भगवत धाम, भगवत चरण एकमात्र असं ठिकाण आहे. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. तिथे गेल्यानंतर विसावा मिळतो, तिथे गेल्यानंतर निश्चिंती मिळते. गोकुळवासियांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, देवा तुझं वास्तव्य झालं आणि आनंदाला पारावार उरला नाही, आनंदी आनंद असा आमच्या जीवनामध्ये आला. बघा, गोकुळामध्ये भगवंताने असंख्य लीला केल्यात. किती लीला केल्यात? अगणित लीला केल्यात. चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, कुणाचं वासरू सोडून द्यायचं, कुणाची मटकी फोडायची, कुणाचं काही. एवढंच नाही, आघाबा घारीठा मारिले बाळपणी, 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 आघाबा मारिले बाळपणी, अगोबाईच्या बाळमाते बाळपणे. अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, अवघी दैत्य खानी बुडविली, आघाबा घारीठा मारिले बाळपणी, आघाबा घारीठा मारिले बाळपणी, आघाबा घारीठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी उडविली.
सगळ्या लीला केल्यात, दैत्यांना मारण्याचं काम केलं, शौर्य लीला केल्यात, सगळ्या लीला केल्यात. अशामध्ये भगवंताचं गुणानुवादन संतांनी खरं तर खूप केलेलं आहे. काय करायचे भगवंत? लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी मन मोहन मन मोहन 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 मोहन, घोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी मन मोहन मन मोहन 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 घोड्या करी मन मोहन. खोटे नाटे बोलू नका साऱ्या जणी, खरे तुम्ही सांगा मला ग कोणी. नका आळ घेऊ बाळा घरी, नका ना आळ घेऊ बाळा घरी, नका ना आळ घेऊ बाळा घरी. खोटं नाटं बोलू नका साऱ्या जणी, तुम्ही खरं सांगा मला ग कुणी. अहो नंदराणी तर अक्षरशः त्या सगळ्या गोपिकांना म्हणायची, तुम्ही केवढ्या डालगजागे गोकुळच्या नारी माझ्या कान्होबारायावर विनाकारण आरोप करता. हे काही कमी नव्हते. लहान लहान मुले घेऊन खोड्या करी मनमोहन, हे काही कमी नव्हते. जाऊन त्या गोकुळामध्ये खोड्या करायचे. एक सुंदर अशी लीला आपण ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात. एक दिवस सगळ्या गवळणी खरं तर भगवंताच्या जवळ जायच्यात आणि भगवंत जिथे ही लीला करायचे तिथे ती लीला पाहण्यासाठी गवळण जात होती. राधा राणीच्या सासूबाईला मात्र हे सहन झालं नाही. अनया गवळ्याची गवळण राधा, राधा राणीचा विवाह झालेला आहे अनया नावाच्या गवळ्यासोबत. सासूबाईने एक दिवशी रागावलं, कशाला जातेस ग त्या नंदाच्या पोराकडे? काय काय तुम्हाला नेहमी काय असतं त्याच्याकडे? सगळ्याच्या सगळ्या आपल्या संसार सोडून निघून जातात, तुम्हाला काही घरदार लेकरं बाळ काहीच नाहीये का? त्यावेळी ती राधा राणी त्यांना सांगायची, करू मी काही सासूबाई, शिव्या का हो देता, का हो शिव्या देता सासूबाई सासूबाई. कशाला शिव्या देता? काय करू मी? अहो रस्त्याने जाते त्यावेळी तो आडवा येतो आणि तो आडवा आला की मग मात्र आमच्याच्याने राहवल्या जात नाही. सगळेजणी मंत्रमुग्ध होऊन जातो. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र माधव. जिकडे दृष्टी जाईल तिकडे आम्हाला कृष्ण दिसायला लागतो. सासूबाई म्हणाल्या की आता मात्र जाऊ देणार नाही, आता बंद करते, कशी जाते तर बघते मी. म्हणून राधा राणीला बंद करून ठेवलं सासूबाईंनी. इकडे भगवंताने 2 दिवस वाट पाहिली. राधा राणी आज काही रासलीलेमध्ये आली नाही. आता 3ऱ्या दिवशी मात्र जायचं. पण ललिता सखीने सांगितलं, हे बघ कान्होबा, राधा राणीला ना सासूबाईने चांगलंच बोललेली आहे सासूबाई, त्याच्यामुळे तिला बंद करून ठेवलेलं आहे, आता तिथे जाता येणार नाही. भगवंत म्हणाले, काय हरकत आहे, मी काही करू शकतो, मी जातो तिथे. काय केलं, तसा जर जायचं झालं तर सासूबाई मला पकडेल, म्हणेल कृष्ण इथे तू कशाला आला. त्याच्यापेक्षा थोडासा वेश बदलून जातो. म्हणून देवाने काय केलं, मनिहारी का भेस बनाया, शाम चूड़ी बेचने आया. मनिहारी का भेस बनाया, शाम चूड़ी बेचने आया. ललिता से कही राधा ने सुनी, राधा ने सुनी, ललिता से कही छलिया का भेस बनाया, शाम चूड़ी बेचने आया. मनिहारी का भेस बनाया, शाम चूड़ी बेचने आया. ज्यावेळी भगवंत मनिहारी का भेस बनाया असं गाठोडं घेतलं, झोली खानी धरी उनमें चूड़ी भरी, छलिया का भेस बनाया, शाम चूड़ी बेचने आया.
ललिता सखीने आवाज दिला, अगं राधा राणी तुला बांगडी घ्यायची असेल तर बाहेर ये. राधा राणी बाहेर आली आणि हा मात्र वेगळाच वेशामध्ये आहे. राधा राणीला काही सुरुवातीला ओळखू नाही आला, पण ज्यावेळी या छलियाने या बांगडीवाल्याने विचारलं, बताइए आपको कौन से रंग की चूड़ी पहननी है, तब राधा रानी कहने लगी, चूड़ी लाल नहीं पहनू, चूड़ी हरी नहीं पहनू, मोहे श्याम रंग है भाया, श्याम चूड़ी बेचने आया. मला लाल रंगाचा नको, हिरव्या रंगाचा चुडा नको, मला तर कृष्ण रंग आवडतो, त्याच्या रंगाचा चुडा असेल तर माझ्या हातात भरा. आणि खरंच आहे मातांनो, जगामध्ये असंख्य रंग आहेत, पण जो पांडुरंगाच्या रंगामध्ये नाहतो, जो कृष्ण रंगामध्ये नाहतो, त्याला पुन्हा या रंगामध्ये नाहण्याची गरजच पडत नाही. म्हणून रंगावं ते त्याच्या रंगामध्ये, आणि त्याचा रंग ज्याला लागला त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे, त्याच्या जीवनामध्ये सौख्य आहे. कारण तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. मग त्याच्या रंगामध्ये रंगून गेल्यानंतर काय होतं, जे कधी डोळ्याने पाहिलं नाही ते सुद्धा दिसायला लागतं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. नाही देखिले ते मिळे, 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 नाही देखिले ते मिळे ना, देखिले ते मिळे. बोधा सुखाचे सोहाणे, बोधा सुखाचे सोहाणे, 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 नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, 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 नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. आणि त्याच्या संगतीमध्ये जो जातो त्याला मात्र जे कधी पाहिलं नाही, जे कधी अनुभवलं नाही, त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी यायला लागतो. गोपिका सुद्धा भगवंताच्या संगतीमध्ये नाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे कधी ना मिळालेलं सौख्य आज गोपिकांच्या दारासमोर वास्तव्य करतंय, गोपिकांच्या समक्ष वास्तव्य करतंय. गोपिकांचा भाव इतका सुंदर होता. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जगा दे प्रीत लगा दे, गले से लगा दे मुरली बारे, ओ बंसी बारे, मुरली बारे, ओ बंसी बारे. मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले.
गई तेरे प्यार में. भगवंताच्या गुणानुवादनामध्ये, भगवंताच्या लीला दर्शनामध्ये गोपी बेडी झाली होती. एवढंच नाही, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. दही दूध तूप लोणी ज्यावेळी विकण्यासाठी मथुरेला गवळण जायची, त्यावेळी गोविंद घ्या, गोपाल घ्या, कृष्ण घ्या, गिरीधर घ्या, नटवर घ्या, असं एक एक भगवंताचं नाव घेऊन त्याची विक्री त्या ठिकाणी करायची. सुध बुध सगळे हरपून गेली होती. बरं, भगवंत खोड्या करत होते, पण त्या खोड्या सुद्धा गोपिकेला हव्या हव्याशा वाटत होत्या. किती खोड्या करायचे? घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद खुद मोडीत डोळे, हसत खुद खुद मोडीत डोळे, मनी आठवी कृष्णाची जाई, लगबगी प्रभात काळी आई नंद अंगणी. घागर घेऊन 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 निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. गवळण ज्यावेळी घागर घेऊन निघायची, त्यावेळी हा कृष्ण जाऊन त्याला खडा मारायचा. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला कोणी ग. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला कोणी ग. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला कोणी ग. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला. हे खडा मारिला कोणी बाई खडा पोडिला ग. खडा मारिला कोणी बाई खडा पोडिला. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला कोणी ग. नाकळे ग बाई टपकन खडा मारिला. खडा मारिला. असा भगवंत खडा मारायचा, ती मटकी फोडायचा, शौर्य लीला करायचा. कधी क्षीर हरण लीला केली, कधी कालिया नागाच्या डोक्यावर बसून भगवंताने नृत्य केलं, उभं राहून नृत्य केलं. अशा अनेको लीला त्या ठिकाणी होत आहेत. तुकोबाराया म्हणतायत, खरंच देवा तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. आणि गोकुळामध्ये काय विषय आहे ना, सगळीकडे दही दूध तूप लोणी होतं. भगवंताच्या घरी तर होतच होतं. ज्यावेळी भगवंताचा जन्म झाला, त्यावेळी नंदबाबाने 9 लाख गायी दान केल्या. विचार करा, 9 लाख गायी जर दान करायला आहेत, तर ऑलरेडी घरामध्ये किती गायी असतील? नुसत्या 9 लाख गायी तर दानच केल्या. असं असताना या सगळ्यांचं पोट भरण्याचं काम, कारण भगवंताचे जे मित्र होते ते कोणी असे आजच्या भाषेत अगरबत्ती छाप पैलवान होते, अगदी एकदम बारीक बारीक. कधी काही खायला मिळालं नाही, काही नाही, भगवंत हसायचे, का रे तुम्ही काही खात नाही का? सगळे म्हणायचे आमच्या घरी नुसतं ताकच असतं देवा. लोणी नवनीत वगैरे जे ते सगळं आई मथुरेमध्ये विकायला नेते, आमच्या घरी नुसतं ताकच आम्हाला मिळतं, आणि त्या ताकातून काय बरं पोषण मिळणार? त्यावेळी भगवंत म्हणायचे चिंता करू नका, माझ्यासोबत चला, तुम्हाला दही दूध तूप लोणी चांगलं चांगलं खायला घालतो, अजिबात तुम्हाला ताक पिण्याची इच्छा होणार नाही. जीवनात सुद्धा तसंच आहे, ताकाला कमी किंमत असते. संसार म्हणजे ताक आहे आणि भगवंताचं दर्शन म्हणजे नवनीत आहे, लोणी आहे. म्हणून या ताकामध्ये गुरफटण्यापेक्षा त्या नवनीताचा आस्वाद घ्या. तुकोबराय म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या ताकाचे श्रवण ताकाचे पुरण ताकाचे दैवन येते
नवनीताचे पूर. कान देऊ नाही का? घरी ताकाचं फक्त आणि फक्त सरोवर आहे. म्हणजे संसारामध्ये आपण जितक्या तन्मयतेने आत्मीयतेने संसार करतो ते फक्त एक छोटंसं डबकं सरोवर आहे. पण भगवंताच्या द्वारावर पूर वाहतात, ओसंडून पूर वाहतात. कशाचे? नवनीताचे पूर, म्हणजेच कृपेचे पूर. त्याच्या दरबारामध्ये जो सर्वस्वीपणाने शरण जातो, समर्पित भावना ठेवतो, त्याच्यावर भगवंताचे कृपेचे पूर वाहतात, नवनीताचे पूर वाहतात. संसारामध्ये मात्र ताक आहे, म्हणजे काही एवढं विशेष नाही आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये सगळीकडे दुःखच दुःख आहे, पण तरी या संसारातून थोडाफार का होईना वेळ काढून परमार्थ करावा, भगवत चिंतन करावं. त्याच्यावर भगवंताची असीम कृपा होते. त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी 2 मिनिटं भजन करूयात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे बारखुमा, हा हा हा, हे बारखुमाई, ठोबा 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 ठोबा. आता मात्र तुकोबराय म्हणतात, देवा असा जो तुझा दरबार आहे, त्या दरबारामध्ये जो कोणी येतो त्याला माघारी जाण्याची विठाला 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 विठाला. आदरणीय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण सर्वजण करूयात. आदरणीय आमदार साहेबांचे चिरंजीव आदरणीय शिवाजी पाटील मुटकुळे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. सर्वजण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करूयात. आपण श्रवणपान करत होतो. अगदी थोडा वेळच आपल्याला श्रवण करायचं, त्यानंतर समारोपाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण ऐकत होतो तुकोबरायांचा सुंदर असा अभंग. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे काही संसारात उपभोगायला मिळत नाही देवा, ते तुझ्या चरणारविंदावर आल्यावर सहज प्राप्त होतं. आणि ते ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी पुनश्च या संसारामध्ये आमची वृत्ती वळत नाही. तुकोबराय म्हणतात, संसारामध्ये फक्त सरोवर असतं ताकाचं, पण तुझ्या चरणारविंदावर मात्र लोण्याचे पूर वाहतात, नवनीताचे पूर वाहतात, कृपेचे पूर वाहतात. आणि ते ज्यांना भेटले ते पुन्हा वळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून क्षणोक्षणी संगती त्याची असावी. कान देऊन ऐका मातांनो, जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो. गौर से सुनिएगा, जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो, और जब एकांत में हो तो कृष्ण से बात किया करो. ज्यावेळी संगतीत असाल त्यावेळी त्याचं चिंतन व्हावं, आणि ज्यावेळी एकांतात असाल त्यावेळी त्याच्याशी चिंतन व्हावं, त्याच्याशी बोलणं व्हावं, असा भक्ताचा स्वभाव असावा. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवाची संगती फार महत्वाची आहे. आध्यात्मिकता जीवनामध्ये असल्याशिवाय जीवन कृतकृत्य होत नाही. नास्तिकपणाने जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर भगवंत सहाय्य होत नाही, समाधान जीवनाला मिळत नाही. मी तुम्हाला कालही बोलले की जायचं एकाच ठिकाणी आहे, पण आपल्याला चांगल्या मार्गाने जायचं आहे. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालायची आहे, गोपीचंदनाचं ऊर्ध्वपुंड्र आपल्या मस्तिष्कावर धारण करायचं आहे. आणि हे ज्यावेळी आध्यात्मिक गुण, आध्यात्मिक चिन्ह, आध्यात्मिक व्रतवैकल्य, आध्यात्मिक चर्चा आपल्या जीवनामध्ये असेल त्यावेळी जीवनाचं सोनं होईल. आणि भगवंत काय करेल, माझा भक्त देखोनिया यम काळ जाती सांडोनिया, आणि त्यासी मी विमानी बैसोनिया,
आपण पहिले तसे. भगवंत म्हणतात असा जो भक्त आहे त्याला मी स्वतः धारण करून विमानात बसून माझ्या स्वधामाला नेतो, यात अजिबात शंका नाही. म्हणून प्रतिक्षण भगवत चर्चा भगवत संगती आपल्याकडून व्हायला हवी. विठ्ठल विठ्ठल. आता मात्र शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतायत देवा आता तुझ्या संगतीत एकदाच आलो बाबा, तुझ्या दरबारामध्ये आलो, आता तू काढून जरी दिलं, हाकून पिटून जरी लावलं तरी आम्ही माघारी जाणार नाही. कारण एकदा हे चैतन्य स्वरूप, एकदा हे चैतन्य ज्याला प्राप्त झालं त्याला मागे पाहण्याची इच्छा होत नाही, संसारात पुन्हा गुरफटण्याची इच्छा होत नाही. एकदा फक्त त्याला पाहणं गरजेचं आहे. तसंही सुखाला गे कधीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय वेळा, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसारशी, सुखा लागे कधीसी तळमळ. म्हणून त्याच्या सुखासाठी त्याच्या चरणारविंदावर, त्याच्या धामावर जाणं गरजेचं आहे. देवा आता आलोय तुझ्याकडे, हाकून पिटून जरी लावलं तरी माघार जाणार नाही. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे